नमस्कार. डिकोडिंग योग सूत्रास ह्या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत. आरोग्य प्राप्ती ह्या प्रयोजनासाठी योगसूत्रांचा भारतीय मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास हा ह्या पॉडकास्ट सिरीजचा मुख्य विषय होय. एखादी नवीन गोष्ट करण्यापूर्वी किंवा एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी पुढील 4 गोष्टींवर प्रत्येकानं आत्मचिंतन म्हणजेच सेल्फ रिफ्लेक्शन करायला हवं. असं मी नाही, 15व्या शतकामधील थोर विचारवंत श्री सदानंद योगेंद्र सरस्वती यांच्या वेदांतसार ग्रंथामध्ये म्हटले आहे. ह्या 4 गोष्टींचं वर्णन पुढील सूत्रामध्ये येते. तत्र अनुबंधो नाम अधिकारी विषयसंबंध प्रयोजनानी. थोडक्यात अनुबंध चतुष्टय अशा 4 गोष्टी ज्याच्या पडताळणीमुळे म्हणजेच व्हेरिफिकेशनमुळे डिसिजन मेकिंग तर सोपे होईलच, परंतु जे कार्य आपण हाती घेत आहोत त्याचे आउटपुट म्हणजेच एंड रिझल्ट हा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवता येऊ शकतो. आता पाहूयात अनुबंध म्हणजे काय. अनुबंध या शब्दाची संस्कृत व्याख्या ज्ञानम यत् प्रवर्तक तत् ज्ञानम अनुबंधम. थोडक्यात इंग्रजीमध्ये नॉलेज ऑफ दोज 4 थिंग्स म्हणजे त्या 4 गोष्टी विच हेल्प्स अस इन परसिव्हिंग सम काइंड ऑफ वर्क. म्हणजेच अशा 4 गोष्टींच्या एकत्रित विचाराने आपल्याला ॲक्शन घेण्यास किंवा योग्य तो डिसिजन घेण्यास मदत होऊ शकते. चला आता पाहूयात या 4 गोष्टी कोणत्या. पहिली गोष्ट किंवा गुण म्हणजे अधिकारी, द क्वालिफाईड स्टुडंट. आता आपण एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊयात. समजा एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचंय, तर त्यासाठी तो विद्यार्थी पात्र होण्याकरता लागणारे गुण त्याच्यामध्ये आहेत का. थोडक्यात त्याचं ॲप्टिट्यूड असेल, त्याची बुद्धिमत्ता असेल, किंवा त्यासाठी लागणारी जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्यामध्ये त्याला चांगले गुण मिळाले आहेत का. एवढंच नाही तर बौद्धिक क्षमता असून देखील आर्थिक क्षमता नसल्यास त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेलच असं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या कसोट्यांमधून पात्र ठरलेला, पास झालेला विद्यार्थी हाच त्या विद्येचा अधिकारी म्हणवला जातो. आता पुढचा गुण पाहूयात. विषय म्हणजेच दी सब्जेक्ट मॅटर. पुन्हा वरच्या उदाहरणालाच आपण कंटिन्यू करूयात. इथे विषय म्हणजे डॉक्टर होण्यासाठी करावा लागणारा अभ्यास आणि त्याची तयारी असलेला विद्यार्थी. विषय ग्रहण करण्याची क्षमता असणे आणि त्याची तयारी देखील असणे म्हणजेच सब्जेक्ट मॅटर संदर्भात जागरूकता असणे. अशी जागरूकता असलेला आणि अधिकारी विद्यार्थ्याने पुढील 2 गुणही तपासून घ्यायला हवेत. ते म्हणजे प्रयोजन आणि संबंध. आता आपण पाहूयात प्रयोजनाबद्दल. प्रयोजन म्हणजे आपण ठरवलेले उद्दिष्ट किंवा गोल, दी एंड रिझल्ट. हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. उदाहरणार्थ डॉक्टर होण्यामागे समाजसेवा किंवा समाजामध्ये डॉक्टर म्हणून मिरवून घेता येणं. थोडक्यात तो अधिकारी ज्याला विषयाचं ज्ञान आहे आणि ज्याच्या समोर एक उद्दिष्ट आहे, अशा 3 पायऱ्यांपर्यंत तो येऊन पोचलेला असणार आहे. आता पुढील शेवटचा पण अत्यंत महत्वाचा म्हणजे संबंध हा गुण, रिलेशन. जो विषय शिकत आहोत तो आणि त्याचे प्रयोजन, किंवा विद्यार्थी आणि जे शास्त्र शिकणार आहे ते शास्त्र, यांच्यामध्ये त्याला संबंध जोडता येत आहेत का. थोडक्यात ह्या 4ही गुणांचा बंध म्हणजे एकत्रित विचार आणि त्यावर आधारित घेतलेली डिसिजन्स हे त्या साधकाची किंवा विद्यार्थ्याची जर्नी अतिशय फलदायी होण्यास त्याला मदत करेल. आता आपण ह्या 4 गुणांचा योगसूत्र शिकण्यासाठी किंबहुना ह्याचा उपचारात्मक किंवा
योगिक काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशात्मक विचार करूयात. योगशास्त्राचे अनुबंध चतुष्टय पाहूयात. आता पुन्हा एकदा आपण अधिकारी या विषयावरती येऊयात. योगाभ्यासाने आरोग्य प्राप्त होऊ शकते असे सामान्य ज्ञान बाळगणारा आणि त्या योगे प्रवास करण्यास इच्छित असणारा, थोडक्यात योगासन, प्राणायाम, ध्यान, धारणा ह्याचा अभ्यास करण्यास इच्छुक असा व्यक्ती तो अधिकारी. ह्याही पुढे जाऊन ज्यांना कैवल्य प्राप्तीची इच्छा आहे असे किंवा चित्तशुद्धी, चित्त एकाग्रता, चित्तवृत्ती निरोध यांचा अभ्यास करण्याची इच्छा असणारा तो अधिकारी. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा तापत्रयापासून मुक्त व्हावे अशी तीव्र भावना असणारा तो अधिकारी. योगसूत्रांचा थेरप्युटिक म्हणजे काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून, उपचारात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा तो देखील अधिकारी म्हणजेच क्वालिफाईड स्टुडंट. आता योगसूत्र शिकण्यामागचे प्रयोजन देखील पाहूयात. अगदी सहज म्हणजे आरोग्य प्राप्तीसाठी अभ्यास करणे, आत्मसाक्षात्कारासाठी, आंतरिक शांती मिळवण्यासाठी ते थेट कैवल्य प्राप्तीसाठी योगसूत्रांचा केलेला अभ्यास हे झाले त्या शास्त्राचे प्रयोजन. आता जे प्रयोजन ठरवले आहे, ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे, ते प्राप्त करून घेण्यासाठी जो विषय आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे तिसरा गुण विषय. चित्तातील वृत्तींचा निरोध करणे, त्याचे स्वरूप समजून घेणे, त्याची साधने कोणती आणि त्याचे फल काय इत्यादींचे प्रतिपादन म्हणजेच योगसूत्रांच्या अभ्यासाचा विषय होय. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजेच संबंध, रिलेशन मांडता येणे. आता योगसूत्रांच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा विचार करूया. योगसूत्रांचा अभ्यास करू इच्छिणारा अधिकारी म्हणजे ज्ञाता होय, म्हणजे जो नोअर आहे, तो जो ज्ञान प्राप्त करून घेत आहे तो. आणि जे शास्त्र त्याला ते ज्ञान प्राप्त करून देण्यास मदत करत आहे ते म्हणजे ज्ञेय म्हणजेच ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, जो विषय जाणला जाऊ शकतो ते. ज्ञाता आणि ज्ञेय असा संबंध इथे आला. आता योगसूत्र हे शास्त्र योगाचे प्रतिपादन करत आहेत, म्हणजे योगाची मांडणी करत आहेत. आणि योगसूत्र हा विषय ह्या शास्त्राचा प्रतिपाद्य म्हणजे जी गोष्ट मांडली जात आहे ती होय. आणि हे शास्त्र त्या विषयाचे प्रतिपादक होय. प्रतिपाद्य, प्रतिपादक असा संबंध इथे आला. हे शास्त्र किंवा हा विषय ह्याचे प्रयोजन म्हणजे कैवल्य प्राप्ती. त्यामुळे ह्या शास्त्राचा प्राप्य प्रापक असा संबंध इथे लावता येऊ शकतो. प्राप्य म्हणजे रिसिवेबल, जे प्राप्त करून घेण्यास योग्य आहे ते, आणि प्रापक म्हणजे प्राप्त करणारा, रेसिपियंट. अशा प्रकारे ह्या शास्त्राचा अधिकारी, विषय आणि प्रयोजन ह्यांचा ह्या विषयाशी अनुक्रमे ज्ञाता, ज्ञेय, प्रतिपाद्य, प्रतिपादक आणि प्राप्य, प्रापक असे संबंध होय. अशा प्रकारे अनुबंध चतुष्टय अशा एका वेदिक कॉन्सेप्टवर आपण आता चर्चा केली. त्याचबरोबर योगसूत्रांसाठी अनुबंध चतुष्टय काय असू शकेल ह्यावर आपण प्रकाश टाकला. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित विचाराधीन ठेवून एकेका योगसूत्राचा अप्लाइड इंडियन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशकात्मक विचार करूयात. धन्यवाद.